सचिव शिक्षण प्रसारक मंडळ सन्मानपूर्वक विनंती करते की त्यांनी आजच्या या आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवेचा नाव हे त्यांनी बसा. आपल्या सामाजिक कार्याचा उमटवेल आहे त्यांनी ठसा. नसे त्यांच्या समाजातील अडचणी तत्परतेने सोडविली. असे सलगदार व्यक्तिमत्वाचे धनी माननीय आदरणीय संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी ज्योती परम ज्योती दीपपाशम दीपज्योती नमोस्तुते. शुभं कल्याणं आरोग्यं सुख संपदेश बुद्धि विनाशाय नमोस्तुते. आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योतिस्तुते. ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुर्ज्योति व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे प्रेरणास्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय प्रेमराजजी भाले, त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक डॉक्टर भूषणजी डागा, प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक अशोक भाऊ कोटेजा, शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक अरविंद भाऊ शिंगणे, व्यासपीठावर उपस्थितीचे स्थानिक सल्लागार मान्य श्री अनंतरावजी खेकाळे, आपल्या शाळेचे स्थानिक सल्लागार मान्य श्री वायकोत सर, दुसरे सल्लागार मान्य श्री दिलीप भाऊ काळे, शिवप्रसाद भाऊ. व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मोरे सर, कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका मान्य सौ भाग्यश्रीताई जायभाई, उपस्थित सर्व शिक्षक मित्र, आजचा आपल्या या स्नेह संमेलनामध्ये पहिल्या दिवशी आपण आदर्श कॉन्व्हेंटचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, आदर्श मराठी प्राथमिकचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा, त्याचबरोबर सुद्धा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्यातील असणाऱ्या सुप्त या दृष्टिकोनातून आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ यांच्या कल्पनेतून आपण एक वर्ष सहल, एक वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव या ठिकाणी दिल्या जाते. या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की 8 जानेवारी ते 12 जानेवारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन या सिंदखेड राजा शहरामध्ये झालेलं होतं. त्या प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थी हा पहिला नाही तर दुसराच क्रमांक आलेला आहे. आणि त्याचबरोबर
वक्तृत्व स्पर्धेमध्ये तर जिल्हा परिषद बुलढाणा यांनी आणि माध्यमिक गटामध्ये 6 बक्षीस जाहीर केले होते आणि त्या 6 बक्षिसांपैकी पूर्ण 5 बक्षीस हे माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सिंदखेड राजा शहरातील पोलीस स्टेशनचा कार्यक्रम असो, तहसीलचा कार्यक्रम असो, कोणत्याही कार्यालयाचा कार्यक्रम असो, मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की माझ्या शाळेच्या होत नाही. या ठिकाणी आम्हाला अभिमानानं आणि मानानं बोलवलं जातं. एवढं बोलून मी या ठिकाणी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. मला कल्पना आहे आपण सर्वजण येथे सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. घेणार नाही आहे. परवापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी कलागुणांचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे त्या सर्वांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो. आणि आज यांच्या कला या ठिकाणी सादर होणार आहेत. समारोपीय सत्रामध्ये त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला संस्थेचे सन्माननीय सर आंबेडकर त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच माननीय अशोकभाऊ कोटेच्या संचालकसुद्धा आम्हाला वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. माननीय अरविंद यांनीसुद्धा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉक्टर श्री भूषणजी
जशी झाड होठ जसे पेरू आणि दिसते लाल लाल झाड जशी नागावणी दिसते जशी झाड पेरू आणि दिसते लाल लाल असते जशी परिवानी करते माझं हाल आज उद्या नको निघून जाईल हाल ही बोल कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलावं साल ही बोल कशी मटकत चाल खुले घेऊन चालली डोक्यावरचं बाण ही बोल कशी मटकत चाल जसं लागलं ही बोल कशी मटकत चाल मागण्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा इतकी सुंदर कोणी तिच्या पाठीशी ती माझ्या पाठीशी अहो भेटाना अतिशय छोटे आणि बालवाडीचे हे आमचे बालकलाकार होते. यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या. छत्रपती झालं गे माय गे हे पालखी सोबती मावळे सरदार अनबत्तीस मद सिंहासन त्यावरी बैसन कोण ग शागिरी ललकर संगणकाला तुतारी वाजती संबळ भेटल माझ राज शिवमाग माय ग भगव्या झेंड्याचा भाळ गडाव भरल ग नंग्या तलवारीचा पात्र घातत मर्दानी खेळात अतिशय सुंदर. यानंतर आपल्या समोर सादर होतात बहुत अच्छा हुआ कि आप बीच में आ गए वरना एक कान के नीचे मारता तो 32 ही हाथ में आ जाती भगनी भाई